या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना पराभवाचा धक्का बसला। त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू संतोष पाटील यांनाही नरखेडमधून पराभूत व्हावे लागले। या पराभवाला अनेक कारणे आहेत, पण आता पराभव विसरून उमेश पाटील पुन्हा फील्डवर उतरले आहेत। आपल्या त्याच स्टाईलने ते आता जनतेमध्ये जात आहेत। उमेश पाटलांचा पराभव त्यांच्या समर्थकांना सुद्धा एक प्रकारचा धक्का मानला जातोय। अनपेक्षित पराभव असलेले कार्यकर्त्यांना प्रचंड दुःख झाले। कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघात उमेश पाटील यांच्या विरोधात भाजपचे सचिन जाधव मैदानात होते। ही निवडणूक जकराया साखर कारखान्यावर गाजल्याने सर्वांचे लक्ष लागले होते। उमेश पाटील यांच्याकडून माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका आणि जकराया कारखान्यातील ऊसाचा काटा हा विषय प्रामुख्याने समोर आला। भारतीय जनता पार्टीने प्रचंड ताकद या मतदारसंघात लावली होती। दरम्यान मागील काही दिवसांपासून आता उमेश पाटील जनतेमध्ये जात आहेत, समस्या ऐकून घेत आहेत। पराभव होऊनही त्यांना नागरिकांमधून प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। उमेश पाटील यांना जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाचा प्रचंड अभ्यास असल्याने जनतेचे प्रश्न आणि विषय मांडताना ते कुठेही कमी पडत नाही। आता यापुढे त्यांची वाटचाल कशी असणार आहे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।